विद्यार्थी मित्रांनो, मागील एका भागात आपण बहुपदी म्हणजे काय, बहुपदीची कोटी कशाला म्हणतात, त्यानंतर एकपदीने एकपदीला कसं भागतात, एकपदीने द्विपदीला कसं भागतात आणि एकपदीने बहुपदीला कसं भागतात याबद्दलची माहिती मिळवू. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, एकपदीने एकपदीला कसं भागतात. जर का आपल्याला समजा एकपदीने एकपदीला भागता येत असेल तर आपण सहजपणे बहुपदींचा भागाकार करू शकतो. त्यासाठी लागतात आपल्याला घातांकांचे नियम. पाया समान असल्यास गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतात आणि भागाकार करताना घातांकांची वजाबाकी करतात. हे दोन अत्यंत महत्त्वाचे नियम या ठिकाणी वापरून बहुपदींचा भागाकार केला जातो. आज आपल्या या भागात आपण द्विपदीने बहुपदीला कसं भागतात याबद्दलची माहिती, पायरी पायरीने ही क्रिया कशी करायची ती माहिती आपण या ठिकाणी मिळवूया. उदाहरणार्थ बघा, 6x चा चौथा घात अधिक 3x चा वर्ग वजा 9 अधिक 5x अधिक 5x चा घन आणि याला भागिले x वर्ग वजा 1 ही द्विपदी आपल्याला दिली. ह्या द्विपदीने ह्या बहुपदीला भागायचे तर भागाकार करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, आपल्याला जे भाज्य दिलंय हे भाज्य घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहून घ्यावे. मग बघा, 6x चा चौथा घात अधिक 3x चा वर्ग, एक मिनिट बघा, 6x चा चौथा घात, त्यानंतर हा तिसरा घात आपल्याला लिहायचा आहे, याला धन चिन्ह आहे म्हणून धन 5x चा तिसरा घात, त्यानंतर हा दुसरा घात अधिक 3x चा दुसरा घात, त्यानंतर हा 5x आणि शेवटी हा वजा 9. या पद्धतीने आपली ही बहुपदी 4 3 2 1 0 घातांकांच्या उतरत्या क्रमाने आपण लिहून घेतली. आता या ठिकाणी लिहायचं आपल्याला भाजक. तर आता या ठिकाणी द्विपदीने बहुपदीला भागताना पहिल्यांदा काय करावं लागेल, भाजकातील एक पदीने भाज्यातील एक पदीला भागून घ्या. पहिली पायरी, भाजकातील एक पदीने, पहिल्या एक पदीने भाज्यातील भाजकातील पहिल्या एकपदीने भाज्यातील पहिल्या एकपदीला काय करावं, भागावं. मग बघा, भाज्यातील पहिली एकपदी आपली x चा वर्ग आहे आणि भाज्यातील पहिली एकपदी आपली आहे 6x चा चौथा घात. मग भागाकार करताना आपण शिकलोय पहिल्यांदा सहगुणकांचा भागाकार करावा. या ठिकाणी सहगुणक आहे 1, इथं आहे 6, 6 ला 1 ने भागायचे म्हणजे भागाकार येणार तुमचा 6. त्यानंतर करायची घातांकांची वजाबाकी, 4तून हा 2 गेला म्हणजे x चा वर्ग या ठिकाणी येणार. ही पहिली पायरी आपली झाली. भाजकातील पहिल्या पदाने भाज्यातील पहिल्या पदाला भागून घ्यायचं. भागताना सहगुणकांचा भागाकार आणि घातांकांची वजाबाकी करावी. त्यानंतर पायरी नंबर 2, आलेल्या भागाकाराने जो भागाकार आलाय त्या भागाकाराने भाजक द्विपदीमधील प्रत्येक पदाला गुणून घ्यावे. हा जो भागाकार आला या भागाकाराने भाजक असलेल्या द्विपदीमधून प्रत्येक पदाला गुणावे आणि आलेला गुणाकार भाज्यातील सर्व पदांच्या खाली लिहावा.
आलेला गुणाकार भाज्यातील स्वरूप पदांच्या खाली लिहावं. मग आता गुणाकार करूया बघा. जो गुणाकार येईल तो गुणाकार भाज्यातील स्वरूप पदांच्या खाली त्या ठिकाणी मांडावा. मग बघा 6x वर्गाने x वर्गाला गुणूया पहिल्या पदाला. किती होईल बघा 6 × 6 आणि x चा किती बघा. आता गुणाकार करताना घातांकांची बेरीज होईल. 2 आणि 2 4 म्हणजे 6x चा चौथा घात आला. धनचिन्ह याला पण आहे, धनचिन्ह याला पण आहे. त्यानंतर या भागाकाराने दुसऱ्या एक पदाला या ठिकाणी गुणायचं. 6 × 6 ऋण 6 आणि x चा किती बघा दुसरा ते x वर्गाच्या खाली या ठिकाणी येईल वजा 6 × 6 x चा वर्ग. आणि आता यांची काय करावी वजाबाकी करावी. आता एका खाली एक लिहिलेल्या स्वरूप पदांची काय करायची वजाबाकी. वजाबाकी करताना नियम काय आहे दुसऱ्या बहुपदीतील पदांचे चिन्ह बदलून घ्यायचे. 6 मधून 6 गेले 0. पुढचं पद खाली उतरायचं. धन 5x चा तिसरा घात अधिक 6 आणि 3 ची होईल बेरीज 9x चा वर्ग अधिक 5x वजा 9. आता या ठिकाणी परत सेम याच पद्धतीने एक 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 पायरी करत जायची शेवटपर्यंत, जोपर्यंत आपला भागाकार संपतो त्यापर्यंत भाजक. आता आपला हे भाज्य तयार झालं, हा भाजक तयार झाला. हे विसरून जायचं वरचा टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजक आहे, भाज्य आहे आपला 5x चा घन. परत याच्या पहिल्या पदांचा भागाकार करायचा. 5 × 1 5 धन 5 याचा घातांक 3 याचा घातांक 2 म्हणजे इथं आला तुमचा x. परत यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. परत 5x चा घन नंतर या 5x ने ऋण 1 ला गुणायचं. 5 × 1 5 ऋण 5x तो येईल याच्या खाली. परत यांची करायची वजाबाकी. बघा सेम 1 2 3 4 हे 4 टप्पे प्रत्येक भागाकाराच्या वेळेस आपल्याला करायचे. मग आता या ठिकाणी पुन्हा चिन्ह बदलवी. धनाचे ऋण ऋणाचे धन यांची वजाबाकी आली 0. मधलं पद जसंच्या तसं 9x चा वर्ग हे होतील तुमचे 5 आणि 5 10x आणि वजा हा 9. परत हे पहिलं पद भाज्यातील याला भाजकातील पहिल्या पदाने भागायचं. 9 × 1 9 धन 9 याचा घातांक 2 याचा घातांक 2 वजाबाकी होईल 0 म्हणजे इथे x चल येणार नाही. आता याने या दोघं पदांना गुणायचं. पहिल्या पदाला गुणूया 9x वर्ग ते याच्या खाली लिहिलं. त्यानंतर 9 ने 1 ला गुणूया. याला चिन्ह ऋण आहे, धन आहे, याला ऋण आहे. 9 × 1 9 ऋण 9. पुन्हा वजाबाकी करूया. धनाचं झालं ऋण, ऋणाचं झालं धन. यांची दोघांची वजाबाकी आली 0. यांची पण दोघांची वजाबाकी आली 0. आता या ठिकाणी उरलं काय बघा धन 10x जसंच्या तसं उरेल. आणि आता या ठिकाणी भागाकार आपल्याला करता येईल का बघा. भाज्यातील चलाचा घातांक हा भाजकातील चलाच्या घातांकापेक्षा लहान असेल तर पुढे भागाकार करता येत नाही. म्हणून ही झाली तुमची बाकी. हा झाला तुमचा भागाकार. 6x चा वर्ग अधिक 5x अधिक 9 हा झाला भागाकार. भागाकाराचं उत्तर आलं 6x चा वर्ग अधिक 5x अधिक 9 आणि बाकी आली तुमची 10x. पुन्हा नीट लक्षात घ्या या ठिकाणी या चलाचा घातांक भाजकातील चलाच्या घातांकापेक्षा जर लहान येत असेल तर पुढे भागाकार आपण करू शकत नाही. सराव संच 10.2 प्रश्न बघा. भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. प्रश्न चौथा बघा त्याच्यातला. 2m चा तिसरा घात अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 भागिले 2m वजा 1 या द्विपदीने या बहुपदीला भागायचे. मग भागाकार मांडून घेऊ आपण बघा. भाज्य लिहायचा 2m चा तिसरा घात अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 आणि याला भागिले भाजक आहे आपला 2m वजा 1. टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचं. पहिली पायरी काय
या एक पदीने या एक पदीला भागायचं. याचा सहगुणक 2, याचा सहगुणक 2 म्हणजे भागाकार येईल तुमचा 1. याचा घातांक 3, 3तून 1 गेला m चा वर्ग. परत या आलेल्या भागाकाराने या दोघं पदांना या ठिकाणी गुणून घ्यायचं. बे एक बे 2m चा घन. याच्याने ह्या दुसऱ्या पदाला गुणायचं. बे एका एक 1 m चा वर्ग, तो m वर्गाच्या खाली द्यायचा. धन ऋणाचा गुणाकार ऋण येईल. वजाबाकी करण्यासाठी या दुसऱ्या बहुपदीचे चिन्ह बदलून घ्यायचे. हे धनचं ऋण झालं. 2तून 2 गेले 0. या एकाची या एकाची बेरीज झाली 2m चा वर्ग. पुढचं पद खाली उतरवलं. पुन्हा या एक पदीने या एक पदीला या ठिकाणी भागायचं. या दोन्ही एक पदींचा भागाकार करायचा. याचा सहगुणक 2 आहे, याचा सहगुणक 2 आहे. पुन्हा 1 येणार, धन 1. 2मधून याचा घातांक गेला 1 म्हणजे 1m. पुन्हा या आलेल्या भागाकाराने या दोघं पदांना गुणायचं आणि गुणाकार यांच्या खाली या ठिकाणी मांडायचा आपल्याला. एकाने 2ला गुणा, बे एक बे. m आणि m चा गुणाकार केलास, याचा घातांक 1, याचा घातांक 1, एकाने 1 2 झाला म्हणजे m चा वर्ग झाला. त्याच्याने ऋण 1ला गुणा, ऋण 1m या ठिकाणी याच्या खाली लिहा ऋण 1m. यांची वजाबाकी आता आपल्याला करायची आहे. याचं धनचं ऋण चिन्ह होईल, हे ऋणचं धन होईल. यांची दोघांची वजाबाकी 0. याला धन चिन्ह, याला धन 1 आणि 1 2m झाले आणि अधिक 9 जसाच्या तसा. त्यानंतर पुढे जाऊ बघा. या एक पदीने या एक पदीला भागायचे. बे एक बे म्हणजे धन 1, याचा घातांक 1, याचा बी घातांक 1. एकातून 1 गेला 0 म्हणजे इथे m येणार नाही. परत ह्या आलेल्या भागाकाराने या दोघं पदांना या ठिकाणी गुणायचं. बे एक बे आणि m म्हणजे 2m. एकाने एकाला गुणा, एका एक 1 धन ऋणाचा गुणाकार ऋण 1. आणि आता यांची वजाबाकी करायची. या धन 2चं चिन्ह होईल, बदलेल ऋण 1 2 होईल आणि हा ऋण 1चा होईल धन 1. यांची वजाबाकी पुन्हा 0 येईल. यांची वजाबाकी 9 आणि 1 10. याला धन चिन्ह, याला बी धन चिन्ह म्हणून उत्तर आलं 10. ही झाली तुमची बाकी. हा झाला तुमचा भागाकार. भागाकाराला 1m चा वर्ग म्हणजे m वर्ग अधिक m अधिक 1 आणि बाकी आहे 10. पुढचं उदाहरण बघा. 3x वजा 3x चा वर्ग अधिक वजा 12 अधिक 1 चा चौथा घात अधिक 1 चा तिसरा घात. या ठिकाणी भाज्य आपल्याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचं अगोदर. मग बघा काय होईल. पहिलं येईल पद x चा चौथा घात, त्यानंतर येईल x चा तिसरा घात, नंतर येईल ऋण 3x चा वर्ग, त्यानंतर येईल धन 3x आणि त्यानंतर येईल ऋण 12. मग आता बघा चौथा घात, तिसरा घात, दुसरा घात, पहिला घात, 0 होता. याला भागायचं आपल्याला. ह्या भाजकाने याला पण उलट्या क्रमाने मांडलेलं आहे. घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिताना पहिल्यांदा x वर्ग लिहावा लागेल आणि अधिक 2 लिहावा लागेल. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्या पदाने पहिल्या पदाला भागायचं. याचा बी सहगुणक 1 आहे, याचा बी 1 आहे, सहगुणक 1च आहे. घातांक 4, 4तून 2 गेला 2 म्हणजे x चा वर्ग. हा आला भागाकार. या भागाकाराने या दोघं पदांना गुणायचं. याचा गुणाकार एवढाच असतो, x चा चौथा घात. याचा गुणाकार धन 2x चा वर्ग, तो याच्या खाली मांडायचा धन 2x चा वर्ग. यांची करायची वजाबाकी, चिन्ह बदल होते. धनचं ऋण धनचं ऋण, ही वजाबाकी येते 0. मधलं पद खाली उतरून घ्या. x चा तिसरा घात. यांची दोघांचे चिन्ह समान असल्या कारणाने बेरीज होईल ऋण 5 x चा वर्ग अधिक 3x वजा 12. परत पहिल्या पदाने पहिल्या पदाला भागूया. सहगुणक पुन्हा 1 आहे. घातांकांची वजाबाकी करा. 3तून 2 गेला 1 म्हणजे या ठिकाणी उरणार आहे तुमचा फक्त x. आता पुन्हा एकदा ह्या आलेल्या x एवढ्या भागाकाराने ह्या दोघं पदांना गुणूया. पहिल्याने पहिल्याला गुणूया. x चा घन जसा की तसा होईल. याच्याने धन 2 ला गुणूया. धन 2x याच्या खाली मांडा. परत यांची वजाबाकी करा. हे धनचं ऋण होईल, धनचं ऋण होईल.
यांची वजाबाकी 0, याला खाली उतरवा, ऋण 5 एक्सचा वर्ग. आता यांची याला धनचिन्ह याला ऋणचिन्ह आहे, वजाबाकी होईल, 3 2 गेला, ऋण 1 एक्स आणि वजा हा 12. पुन्हा पहिल्या पदाला ह्या पहिल्या पदाने भागा, याला ऋणचिन्ह याला धन आहे, भागाकारील ऋण. आता याचा सहगुणक 5 आला, याचा 1 आहे, 1ने 5ला भागायचे, भागाकारील 5, घातांकांची वजाबाकी 2 2 गेला 0, म्हणजे इथे एक्स येणार नाही. पुन्हा या ऋण 5ने या दोघांना गुणा, पहिला गुणाकारील ऋण 5 एक्सचा वर्ग, दुसरा गुणाकारील 5ने या दोनाला गुणायचे, धन ऋणाचा गुणाकार ऋण होईल, ऋण 10 होईल, तो याच्या खाली मांडा. पुन्हा चिन्ह बदल करा, वजाबाकी असल्या कारणाने ऋणाचं धन होईल, ऋणाचं धन होईल, यांची वजाबाकी आणि 0. या ठिकाणी ऋण 1 1 जसाचा तसा उरेल आणि 12 मधून 10 गेले, ऋण 2 या ठिकाणी उरेल, याला म्हणू आपण बाकी. का तर याचा घातांक 1 आहे आणि भाजकाचा घातांक त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ असा भाज्यातील घातांक चलाचा घातांक हा भाजकातील चलाच्या घातांकापेक्षा लहान असल्या कारणाने याला आपण बाकी म्हणूया. बाकी आली तुमची ऋण 1 एक्स वजा 2 आणि भागाकाराला तुमचा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 5, याला म्हणूया आपण भागाकार. भागाकाराचं उत्तर आलं एक्स वर्ग अधिक एक्स वजा 5. या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला एक पदीने एक पदीला भागता आलं पाहिजे. भागाकार करताना 2 महत्वाच्या गोष्टी, सहगुणकांचा भागाकार करायचा, घातांकांची वजाबाकी करायची. दुसरी पाहिजे, आलेल्या भागाकाराने भाजकातील दोघं पदांना गुणून घ्यायचं, आलेला गुणाकार भाज्यातील सर्व पदांच्या खाली मांडायचा आणि त्या पदांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना जी बहुपदी आपण वजा करतोय त्याच्यातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदल करून घ्यायचं आणि बेरजेचे चिन्हांचे नियम तंतोतंत वापरून आपण वजाबाकी त्या ठिकाणी केल्यास आपलं उत्तर चुकणार